नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर हा जो जॉब आहे तो AAI म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आहे हा जॉब, आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे. याची ही रिक्रुटमेंटची जाहिरात आलेली आहे. तर जनरल इन्स्ट्रक्शन आहे. हा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनी आहे, जी की पब्लिक सेक्टर कंपनी आहे, जी की केंद्र सरकारच्या अंडर येते, आणि हा परमनंट फुल टाईम केंद्र सरकारचा जॉब असणार आहे हा. तर ह्यासाठी हा जो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे नाव आहे कंपनीचा, हा केंद्र सरकारचा फुल टाईम जॉब. याच्यासाठी जे एज असणार आहे ते 18 ते 27 असणार आहे, आणि 32 वर्ष सूट असणार आहे, 5 वर्षाची SC ST आणि OBCसाठी. ऑल इंडियाचे उमेदवार असणार आहेत. फ्रेशर्स, अनुभवी दोन्ही दोघंही अर्ज करू शकतात, मेल फिमेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन. त्याची लिंक आणि वेबसाईटही दिलेली आहे. अर्ज जे आहे ते जनरल OBC EWSसाठी 1000 रुपये, SC STसाठी जे काहीच नाही आहे. नोकरीचा प्रकार रेग्युलर म्हणजेच परमनंट जॉब आहे. निवड प्रक्रिया जी असेल ती CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट प्लस इंटरव्ह्यू होईल मॅनेजर पोस्टसाठी. अप्लायची जी तारीख आहे ती 23 जुलैपासून सुरू झालेली आहे, आणि 7 सप्टेंबरपर्यंत अप्लाय करायचं आहे. अधिकृत वेबसाईट आहे त्याची www.aai.aero. ऑल इंडियावरच्या प्लेस हे असणार आहे नोकरीचं ठिकाण. तर तुम्हाला असे जॉब अपडेट्स पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जॉब अपडेट्स मिळत राहील. सगळ्या जॉब अपडेट्स बघू आपण आता. मॅनेजर आहे इंजिनिअरिंग सिव्हिलचे 145 आहे, त्याच्यात पण रिझर्वेशन आहे EWS OBC SC STसाठी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या 16 जागा आहे. त्याच्यानंतर फायनान्ससाठीच्या आहे 34, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या आहे 5, मॅनेजर आर्किटेक्चरच्या 4 आहे, लॉच्या 2 आहे, फायर सर्व्हिसमनच्या 14 आहेत, ऑपरेशनच्या 28 आहेत, मॅनेजर कमर्शियलच्या 9 आहे, कोऑपरेटिव्ह प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सर्व्हिसच्या 1 आहे. अशा भरपूर जागा आहे, प्रत्येक जागेसाठी रिझर्वेशन आहे. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्हचे पण आहे सगळं, फायनान्स, लॉ, ऑपरेशन सर्वे कॅटेगरीमध्ये. याच्यामध्ये पण 36, 9, 69, 8. तर भरपूर जागा आहेत, भरपूर जागांसाठी व्हॅकेन्सी आहे. प्रत्येक जागामध्ये रिझर्वेशन पण आहे. तर तुमच्या अकॉर्डिंगली एलिजिबिलिटीप्रमाणे अप्लाय करा. तर जे पोस्ट क्वालिफिकेशन असणार आहे प्रत्येक जागेसाठी ते असे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जे असणार आहे फायनान्समध्ये, त्याच्यासाठी तुमचं MBA झालेलं पाहिजे फायनान्समध्ये, किंवा चार्टर्ड अकाउंटंट झालेलं पाहिजे. लॉसाठी लॉची डिग्री पाहिजे. ऑपरेशनलसाठी MBA किंवा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग पाहिजे कोणतीही. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सर्वेसाठी ही BE सिव्हिलची डिग्री पाहिजे किंवा MSc झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर मॅनेजरच्या ज्या पोस्ट त्याच्यासाठी BTech झालेलं पाहिजे तुमचं. सिव्हिलच्या पोस्टसाठी सिव्हिलमधून, BTechच्या पोस्टसाठी BTechमधून. मॅनेजरचं त्याच्यासाठी MBA झालेलं पाहिजे तुमचं फायनान्समधून. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी BE BTech कम्प्युटर सायन्स किंवा MCAचे स्टुडंट, आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आर्किटेक्चरसाठी आर्किटेक्चरची डिग्री झालेली पाहिजे प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. लॉसाठी लॉची डिग्री झालेली पाहिजे प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मॅनेजरसाठी जे आहे मॅनेजर पोस्टच्या सगळ्या पोस्टसाठी 3 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. तर मॅनेजर पोस्टसाठी जे आपण पोस्ट आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. एक्झिक्युटिव्हसाठी नाही पाहिजे. प्रोसेस पण अप्लाय करू. ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल असाल त्याला अप्लाय करा. आधी यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस. तर हा फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी चेक करायची, कोणत्या पोस्टला तुम्ही एलिजिबल आहे त्याच पोस्टला अप्लाय करा. सिलेक्शन प्रोसेस ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. सिलेबस हा अपडेट केलेला आहे प्रॉपर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि त्याच्यानंतर एक त्यांची मेरिट लिस्ट लावेल. आणि महत्त्वाचं जे ते फायर सर्व्हिसची पोस्ट आहे मॅनेजरची, त्याच्यासाठी तुमची फिजिकल टेस्ट पण होणार आहे. ते त्याच्यामध्ये रनिंग, कॅज्युअलिटी, कॅरिंग, लिफ्टिंग, कॅरिंग वगैरे हे सगळं तुमचं फिजिकल टेस्ट पण होईल. आणि कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन टेस्ट इंटरव्ह्यू सगळ्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटचं नाव AIच्या वेबसाईटवरती ते प्रसिद्ध करतील. आणि फॉर द पोस्ट ऑफ ऑपरेशनल मॅनेजर एअरपोर्ट ऑपरेशनल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह लायसन्स तुम्हाला पाहिजे घेतलेलं. तर अप्लाय कसं करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी चेक करायची आहे. वेबसाईटवरती जायचं आहे, ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरने रजिस्टर करून तिथं तुम्हाला ह्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे काही ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स जे तुम्हाला केअरफुली रीड करायचे आहे. बिफोर सबमिटिंग ॲप्लिकेशन तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी कंपल्सरी चेक करून घ्यायची आहे. कॅन्डिडेट्स आर राईट टू अप्लाय ऑनलाईन. तुम्हाला अप्लायच ऑनलाईन करायचं आहे फक्त विदिन डेटमध्ये. आणि त्याच्यानंतर AI विल टेक नॉट एनी रिस्पॉन्सिबिलिटी. द कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी हेड ॲट व्हेरियस मेजर एक्झामिनेशन सेंटर्स. तर या सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन आहे अशा. तर अप्लाय करा तुमच्या पोस्टप्रमाणे.
काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण बघू मग व्हिडिओ बनवू त्याच्यावरती पण. आणि तुम्हाला जर असेच जॉब अपडेट्स पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी, प्रत्येक क्वालिफिकेशनसाठी सगळे जॉब अपडेट्स तुम्हाला वेळेच्या वेळेला येत राहील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर असे सगळे तुम्हाला येत राहील. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर पोस्टला नक्की अप्लाय करा मग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.